बाहेरून विकत जशी तुम्ही ही सोया चिल्ली आणता तशी जबरदस्त अशी सोया चिल्ली झालेली आहे। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर। आणि आज आपण बनवणार सोया चिल्ली। सोया चिल्ली बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी सोया वडी घेतलेली आहे आणि इथे मी पातेला ठेवला त्याच्यात गरम पाणी करायला। तर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलाय, कारण सोयावडीला काही स्वतःची चव नसते। जेव्हा आपण पाण्यामध्ये मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट टाकतो तर त्याची चव त्या सोयावडीमध्ये आतपर्यंत मुरली जाते। इथे मी पाणी जास्त ठेवलेला नव्हता आणि ते गरम पाण्याला जेव्हा उकाळ आला त्याच्यात टाकून घेतलं। आता ते 5 मिनिटं तसंच ठेवून आता पाण्यात स्वच्छ धुवून पाणी असं हाताने पिळून आपण या बाउलमध्ये काढून घेऊ। तर नंतर आपण त्याच्यामध्ये मी 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे, ती फक्त कलर साठी आहे, तिखट नसते। अर्धा चमचा मिरी पूड, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ। मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपण बॉईल करतानाही मीठ टाकलेलं होतं। आणि हे सगळं हाताने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता याला कुरकुरीतपणा यावा म्हणून मी इथे 3 चमचे मैद्याचं पीठ टाकून घेते आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही समान प्रमाणात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकू शकता, किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ पण चालेल। आणि हे सगळं आपल्याला हात न लावता असं त्याला छान कोटिंग करून घ्यायची सोया वडीला। आणि एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला ही एक एक करून सोयावडी सोडायची। एकदम सोडायची नाहीये, नाहीतर ती एकमेकांना चिटकू शकते आणि त्यांना लगेच उलट वगैरे करायचं नाही। त्यांच्यातल्या बुडबुड्या कमी झाल्या का मग आपण त्यांना उलट करून घेणार आणि छान उलट पलट करून त्यांना क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। तर इथे मस्त असे त्यांचे तळून झाले, त्यांचा कलर चेंज झाला आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग पण आलेला आहे। आता एका ताटामध्ये मी काढून ठेवते आणि तुम्ही आवाजावरूनच ओळखत असाल किती क्रिस्पी झालेत ते। आता राहिलेले सोया वडी आहे ती पण मी टाकून घेते याच पद्धतीने आणि त्यांना पुन्हा इथे तळून झालेत तर काढून घेऊया। आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा। रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा। तर इथे दुसरा बॅच पण आपला सोयावडीचा तळून झालाय आणि तोही मी काढून घेतलाय। तर याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या सोयावडी मी तळून घेते। आता इथे सगळी सोयावडी तळून झालीये, तुम्ही पाहू शकता। आणि मी हे काटे चमच्याने तुम्हाला दाखवते की ते किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत। आतपर्यंत ते मस्त असे शिजलेले आहेत। तर आता आपण ते साईडला ठेवूया आणि सोया चिली बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा असा चौकोनी कट करून घेतलेला, 1 शिमला मिर्च तशीच कट करून घेतलेली आहे, थोडासा 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतलाय, 10-12 लसूण पाकळ्या कट करून घेतलेत आणि 1 हिरवी मिरची आहे ती अशी थोडी उबट पातळ चिरून घेतले। आता गॅसवर मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 1 पळी इतकं तेल टाकलंय, तेल काही जास्त टाकलेलं नाहीये मी। आणि तो पूर्ण असं कढईला सगळं फिरून घ्यायचं, पूर्ण कढईला लागला पाहिजे। आणि तेल छान गरम झाला की आधी आपण लसूण आणि अद्रक आलं ते टाकून घ्यायचं आणि गोल्डन कलर वरती त्याला थोडं परतून घ्यायचंय, त्याचा कच्चापणा कमी होईपर्यंत। आणि त्याचा कच्चापणा कमी झालाय तर लगेचच आपण कापून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून घ्यायची आणि तिलाही थोडी परतून घ्यायची। तिला आपल्याला काही जास्त अशी शिजून नाही घ्यायची, पण त्याच्यात थोडासा कच्चापणा कमी झाला पाहिजे इतकी आपण तिला परतून घेणार। आता इथे व्यवस्थित अशी परतून झाली तर लगेचच मी इथे 2 चमच भर इतकं टोमॅटो केचप टाकते, 2 चमचे सोया सॉस आणि 2 चमचे रेड चिली सॉस। तुम्हाला अजून कोणतं काही टाकायचं असेल तर टाकून घेऊ शकता तुम्ही। आणि याच्यात चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय। तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि इथे मी पुन्हा अर्धा चमचा मिरी पूड टाकलीये। मिठाचं प्रमाण थोडा कमीच टाकायचंय कारण आपण सोयावडीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे।
आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे थोडीशी ग्रेव्ही करायची, त्याच्यामुळं मला सोया सॉस आणि रेड चिली सॉस कमी वाटला, तर तो मग पुन्हा एक चमचा टाकून घेतलाय. तुम्ही हे कमी जास्त करून घेऊ शकता. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता मी ते एक वाटी घेतली, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि त्यात थोडं पाणी टाकून आपण त्याची एक पातळ पेस्ट करून घ्यायची आहे आणि ह्या कढईमध्ये आपण ती टाकून घेणार. आणि तुम्हाला जास्त ग्रेव्हीवाला सोया चिली जर बनवायचा असेल तर तुम्ही थोडा जास्त पाणी टाकून घेऊ शकता. आणि कॉर्नफ्लॉवर असल्यामुळं लगेचच ते घट्टसर होऊन जातोय. तर याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून थोडं परतून घेऊया. आणि इथे परतून झालाय, तुम्ही पाहू शकता लगेचच ते घट्ट झालाय. तर आपण जे तळून ठेवलेली सोयावडी होती ती याच्यामध्ये टाकून घेऊ. मी जास्त ग्रेव्हीवाला नाही केलेलं, कमी केले. तुम्हाला जर जास्त ग्रेव्हीवाला करायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता. आणि सगळं त्या सोयावडीला कोटिंग झाली पाहिजे असं आपण तिला परतून घ्यायची. तर इथे सोयावडीला सगळी हे परतून झालेला आहे आणि इथे तयार आहे आपली सोया चिली. तर त्याच्यामध्ये वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतेय आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर तिचा रंगही आलेला आहे आणि एकदम जबरदस्त दिसते. तिचा सुगंध तर खूपच छान सुटलाय. तर असं बाहेर पाऊस पडतो आणि अशी गरमागरम ही सोया चिल्ली खूप टेस्टीला होते. तर मी गॅस बंद करते, एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता तिचा रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे आणि तिचा सुगंध तर खूपच छान सुटलाय. तर तुम्ही हे घरच्या घरी बनवू शकता आणि सहज कोणालाही जमेल इतक्या सोपे पद्धत आहे. तर आजची रेसिपी नक्की तुम्हाला आवडणार आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आणि ते इथे मी तुम्हाला काट्या चमच्याने घेऊनही दाखवते किती जबरदस्त झालंय ते. तर इथे तयार आहे आपली सोया चिल्ली. तर असे पदार्थ लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच खायला खूप आवडतात. तर हे सहज तुम्ही सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता. तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. तर रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.